बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी समोर येते। पुण्यात एका तरुणावर जीवघेणा हल्ला झालाय। तरुणाचा पाठलाग करून कोयत्याने सपासप वार करण्यात आले। पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरातील ही घटना आहे। हा व्हिडिओ पाहून कदाचित तुमच्या देखील काळजाचा थरकाप उडेल। पुण्यात गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली आहे की नाही असाच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागलाय। पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा संपूर्ण प्रकार। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, नेमकं काय घडलंय? हा हल्ला अतिशय थरकाप उडवणार आहे। कृपा, आपण पाहिलं तर यामध्ये जो जखमी तरुण आहे त्या जखमी तरुणानं या आरोपीच्या मैत्रीण जी आहे त्याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार जी आहे ती या जखमी तरुणाच्या मैत्रिणीने या आरोपीच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती आणि या तक्रारीचा मनामध्ये राग भरून जो आहे तो या आरोपीने या तरुणावरती कोयत्याने हल्ला केलेला आहे। खरं तर रसवंती ग्रहाजवळील एका या रसवंती ग्रहातलं हे कोयता असल्याचं सांगितलं जात आहे आणि या रसवंती ग्रहातून या आरोपीनं हा कोयता जो आहे तो घेतला आणि या तरुणाच्या पाठीमागे लागत या तरुणावरती अक्षरशः आपण बघू शकतोय की ज्या पद्धतीनं लाकूड तोडतात त्या पद्धतीने हा जो आरोपी आहे या तरुणावरती हल्ला करताना दिसत आहेत। अक्षरशः या ठिकाणी नागरिक होते, जमा होते, परंतु कोणी या तरुणाच्या मदतीला आपल्याला त्या ठिकाणी येताना दिसत नाही। एकंदरीत या संदर्भामध्ये 2 तारखेला जी ही सगळी घटना जी झालेली आहे आणि या घटनेच्या संदर्भात आपण बघू शकतो की आता भारती विद्यापीठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, परंतु अद्याप गंभीर स्वरूपाचे कलम जे आहेत त्या गुन्ह्यामध्ये जे आहे ते दाखल केलेले नसल्याचं जे आहे ते सांगितलं जात आहे। एकंदरीत त्याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचे कलम दाखल करावा अशी सुद्धा मागणी आता समोर येत आहे। एकंदरीत हा हल्ला जर आपण पाहिलं तर पुण्यासारख्या शहरामध्ये त्या पद्धतीनं कोयता टोळी वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये कोयत्याचा वापर करते, परंतु भर रस्त्यामध्ये एका तरुणीने पोलिसात तक्रार दिली आणि ती तक्रार या जो जखमी तरुण आहे त्यांनी द्यायला लावली। या संशयातून हा सगळा हल्ला झालेला आहे। हल्लेखोराला जे आहे ते आता भारती विद्यापीठ पोलीस कठोर कारवाई करावी अशी मागणी आता कृपा होताना दिसत आहे। जी, निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।